आज माझे दोन्ही लेकरं मला जाताना सांगून गेले, म्हणजे स्कूलमध्ये जाताना, की मम्मा आम्ही येईपर्यंत मस्त गरमागरम साबुदाणा वडे बनव. कारण त्यांना माहीत होतं की आज आईला उपवास आहे, म्हणजेच त्यांच्या आजीला. तर आज उपवास म्हटलं की मम्मा मग भगर आणि आमटीच बनवत असते किंवा मग दशमी तरी बनवत असते. मग मुलांना खायचं असतं साबुदाणा वडे, कारण त्यांना खूप जास्त आवडतात आणि लेकरांना असं दशम्या वगैरे हे ते आवडत नाही. तर त्यांना आधीच वाटलं की मम्मी असंच काहीतरी बनवेल, म्हणून मग त्यांनी सकाळीच मला सांगून दिलं की आज साबुदाणा वडेच बनले पाहिजे. चला म्हटलं आता लेकरं येईपर्यंत साबुदाणा भिजत घातलेला होता आणि तोपर्यंत म्हटलं गरमागरम मस्त वडे पण बनवून घ्यावे. तर बटाटे इथे छान उकडून घेतलेले होते आणि बटाटे थोडेसे गरमच होते. तोपर्यंत मला कुठे दम निघतोय, मी लगेचच त्याची सालं काढायला निघले, कारण मला मुलं येईपर्यंत त्यांच्यासाठी हे वडे बनवून लगेच ताटात रेडी ठेवायचे होते. कारण कधी कधी त्यांच्या फरमाईश पूर्ण केल्या ना की ते खूप खुश होतात आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्येच मुलांचा आनंद असतो. खाणार तर थोडंच, पण मग नुसते नखरे खूप जास्त असतात. चला आता साबुदाणा वड्यासाठी इथे मिरची आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी कच्चेच बारीक करून घेत असते. तुम्ही भाजून घेत असाल तर भाजून घेतले तरी देखील चालेल. आणि या स्मॅशरच्या मदतीने बटाटे छान असे स्मॅश करून घेतले आणि आता त्यामध्ये टाकणार आहे तिखट आणि साबुदाणा. तर सकाळी साबुदाणा भिजत घातलेला होता, पण तरी देखील छान असा तो फुगलेला होता. आजकालचा साबुदाणा जास्त वेळ लागत नाही, लवकरच तो भिजतो. मीठ वगैरे टाकून घेतलं आणि तिखट शेंगदाणे पण टाकून घेतले. छान असं याला मिक्स करते आणि साबुदाणा वडे गरमागरम बनवून घेते. खरं तर उपवास हे निमित्त असतं, पण सगळ्यांनाच घरामध्ये साबुदाणा वडे खायला आवडतात, जसं की मला पण खूप आवडतात. मी तर करताच 2-3 वडे खाऊन घेत असते गरम गरम आणि नंतर मग सगळ्यांना वाढत असते. खरं तर हे चुकीचं आहे असं म्हणतात, पण काही हरकत नाही. आपल्या गृहिणींना मग गरम गरम कोण करून देणार, त्यामुळे मग करताच गरमागरम खाण्याची जी मजा आहे ना ती पण एक वेगळीच असते. चला आता गरमागरम साबुदाणा वडे तयार करून घेते आणि ते खाऊन पण बघते. टेस्टला अगदी मस्त झालेले होते. तुम्ही पण या खायला. चला, व्हिडिओ आवडला असेल, चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.